असंच व्यासपीठ पाहिजे आपल्याला. आता काही लोकांची व्यासपीठ तुम्ही बघता काय परिस्थिती झाली त्याच्यावर मी बोलतो नंतर. परंतु व्यासपीठासमोर तुम्ही जर एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित नसता तर या व्यासपीठाला शोभा आली नसती. आणि म्हणून मी तुम्हाला भेटायला मांडीला मांडी लावून बसला आणि आपण बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार स्थापन केलं. बाळासाहेबांची भूमिका आपण घेऊन चाललोय. सर्वसामान्य माणसाला न्याय देणारं सरकार बनवून आज आपण काम करतोय. आणि म्हणून ही शिवसेना वाढवण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी काम काढला. रक्ताचं पाणी केलं. कोणी जेल भोगल्या, कोणी केसेस अंगावर घेतल्या, कोणी पक्षासाठी वाटेल ते केलं. आणि म्हणून ही मोठी शिवसेना उभी राहिली. ही बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांनी उभी केलेली शिवसेना. आणि म्हणून आज तुम्ही त्याच कार्यकर्त्यांना गाडायची भाषा करताय. ज्यांनी शिवसेना वाचवण्याचं काम केलं, धनुष्यबाण वाचवण्याचं काम केलं, शिवसैनिकाचं खच्चीकरण करण्याचं वाचवण्याचं काम केलं, त्याला तुम्ही खड्ड्यात घालण्याची भाषा करताय. नियती तुम्हाला कधी माफ करणार नाही. तुमचा खड्डा जो दुसऱ्याचा खड्डा खोदतो त्याचा खड्डा तयार झालेला असतो. आणि खड्डाही आहे आणि खड्ड्यावर माती टाकायला लोक तुमच्या आजूबाजूला तयारीत आहेत. आम्हाला ते पाप करावं लागणार नाही, करण्याची वेळ येणार नाही. कारण आपण जे केलंय, आपण जे पेरलंय तेच उगवणार. पण बाळासाहेबांचा लढाऊ बाणा जो आहे, बाळासाहेबांची जी भूमिका अन्यायाविरुद्ध पेटून का, अन्याय जिथे दिसेल तिथे लाथ मारा. अन्याय ज्याच्यावर होतोय त्याला न्याय देण्याचं काम करा. 80% समाजकारण, 20% राजकारण हे बाळासाहेबांनी आपल्याला शिकवलं. आणि तीच भूमिका आपण घेऊन पुढे चाललोय. आज मला सांगा, जर आम्ही तानाजीराव, आम्ही सर्व आमदार, इथे ज्ञानराज आहे, इतरही लोक आहेत, 50 आमदारांनी जर चुकीचं पाऊल उचललं असतं तर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आला असता का? हे साधं सोपं गणित आहे. जो गेला तो खोके घेतले, तो गद्दार झाला. अरे एवढे 50 आमदार, 13 खासदार, हजारो शेकडो जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी अशी मोठी गर्दी पाहायला मिळते. लोकांच्या चेहऱ्यावर बरंच काही बदलून जात आहे. लोक मग चूक कुणाची? हे आत्मपरीक्षण करायच्या ऐवजी तुम्ही जो जातो त्याला दोष देता. याचा अर्थ काय? याचा अर्थ जनतेने ओळखला, शिवसैनिकांनी ओळखला. आणि म्हणून हिंदुत्वाच्या शत्रूंना आपण 2 वर्षापूर्वी धनुष्यबाणाने त्यांचा अचूक वेळ घेतलेला. आता आपल्या हातात धनुष्यबाण आहे. प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण आपल्या हातामध्ये आहे. आणि या बाणाचा मारा करून आपल्याला अहंकाराची आणि मजबुरीची, गर्वाची मशाल विझवायची आहे. यासाठी हा शिवसंकल्प आपण हाती घेतला. हे सर्वसामान्यांच्या मनात आहे, ते आपल्याला घडवायचं. आणि म्हणून खोटा बोलून त्यांनी युती तोडली, शिवसैनिकांची बेईमानी केली, त्यांचा विश्वासघात केला, मतदारांचा विश्वासघात केला. त्यांना त्यांची जागा तुम्ही दाखवणार आहात ना? नक्की.
ही दाखवण्याची आवश्यकता आहे. एवढे सगळे लोक, हजारो लोक महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या त्या ठिकाणी एकाच नाही सगळे चुकीचे लोक आहेत. हे बाळासाहेबांच्या प्रेमापोटी आपण आला. एक शिवसेनेने एक रोखोक भूमिका घेतली आणि सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आपण आणलं आणि म्हणून यांना त्यांची जागा दाखवण्याची आवश्यकता. आणि आपण म्हणतो खोटायच्या कपाळी खोटा, ही म्हण देखील आपल्याला प्रत्यक्षात खरी उतरवायची आहे. कारण खोटं बोलायचं किती, खोटं बोल पण रेटून बोल. परंतु लोकसुज्ञ आहे, या महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही फसवू शकत नाही. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगेन, आजही शिवसेना चोरली आमचीच आहे. रोज गावात अरे तुमच्याकडे माणसंच राहिली नाही, शिवसेना कशी राहिली? हे शिवसेना, ही समोर शिवसेना आहे, ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. ही उठावटावाली नाही, ही शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची आहे. आणि म्हणून आमचं हे चोरलं, आमचं ते चोरलं, रोज आपण ऐकत. अरे शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार काही चोरायची वस्तू आहे? हे विचार, तुम्ही बाळासाहेबांची संपत्ती तुम्हाला पाहिजे होती, तुम्ही विचार कधी सोडून दिले? 2019ला तुम्हाला बाळासाहेबांचं नाव घेण्याचं देखील नैतिक अधिकार उरलेला नाही. तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही आम्हाला सांगा कन्यास खोके, अरे शिवसेनेच्या कामाचे तुमच्या कार्यकर्त्यांच्या खात्यातले पैसे जेव्हा शिवसेना आपल्याला दिली, धनुष्यबाण आपल्याला दिली, त्यावेळेस त्यांचं एक पत्र आलं की त्या खात्यातले 50 कोटी रुपये आम्हाला पाहिजे. त्यांना दुसरं काही नको. मी सांगितलं त्यांना बाळासाहेब नको, बाळासाहेबांचे विचार नको, यांना फक्त पैसे पाहिजे. आणि एका मिनिटात 50 कोटी रुपये देऊन टाकण्याच्या सूचना मी देऊन टाकल्या. तुम्हाला काय अधिकार आहे त्यांना आपल्या विरुद्ध बोलण्याचा? अरे एवढं तरी करायला नको, एवढी तरी लाज बाळगायला पाहिजे होती. हे शिवसेनेच्या खात्यातले पैसे, शिवसैनिकांचे कार्यकर्त्यांच्या घामाचे पैसे तुम्ही घेता. तुम्हाला ती लकलाभ होतो. आम्हाला बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे, हेच आमचं ऐश्वर्य आहे. आम्हाला दुसरं तिसरं काही नको. आणि म्हणून जे काही बाळासाहेबांनी कमावलं, आज नाव कमावलं, या शिवसैनिकांना विचार दिले. आणि तुम्ही किती केसेस आहेत त्या व्यासपीठावर बसलेल्या लोकांवर, अनेक केसेस आहेत आंदोलनाच्या माझ्या सकाळ. या तुमच्या शिवसैनिकांच्या अंगावर किती केसेस आहेत? तुमच्या अंगावर किती आहेत? किती केसेस आहेत? किती आंदोलन केली? या सर्व लोकांनी शिवसेना वाढवली. तुमचे योगदान का? तरी सुद्धा ठीक आहे, दैव देता आणि कर्म नेता अशा म्हणतो आपण, ही म्हण तुमच्यासाठी आहे. आणि म्हणून जेव्हा शिवसेना तुमच्याकडे होती तेव्हा तुम्ही ती काँग्रेसच्या दावणीला मांडली. आणि जे बाळासाहेबांना नको होते ते तुम्ही केलं. आणि म्हणून आज बाळासाहेबांचे विचार तुम्ही तोडून टाकले, त्याच्यावर नांगर फिरवला, तुम्ही खंत फितुरी केली. आणि आता मत मागताना बाळासाहेबांची आठवण, शिवसेनेची आठवण काढून उपयोग वेळ घालवली, ती संधी गमावली. आणि म्हणून बाळासाहेब 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 सांगतात, मला माहीत नसेल 26 जुलैच्या पुरामध्ये बाळासाहेबांना तुम्ही एकटे मातोश्रीवर सोडून गेला, हायस्टारमध्ये राहिला. तेव्हा बाळासाहेब आपले वडील आहेत,
कसं सोडायचं याचा विचार तुम्ही नाही केला, तुम्ही स्वतःचा विचार केला. आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो, बाळासाहेब असते ना तर त्यांनी सांगितलं असतं, तो कॅमेरा गळ्यात घालतो आणि या जंगलात फोटो काढायला इकडे तुला काय काम नाही. बरोबर आहे ना, असं म्हटलं असतं ना. आणि म्हणून त्यांनी आधी शेतकरीचं काम केलं. या झाडा